नमस्कार. प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरती ग्राफिक्स रिलेटेड आणि डिजिटल सोशल मीडिया रिलेटेड व्हिडिओज येतात. त्यातले त्यात यूट्यूब चॅनल याच्यावरती भरपूर आपण व्हिडिओ टाकत असतो. कारण आजकाल सर्वच जण चॅनल सुरू करतात आणि रूल माहिती नसतात. तर मला जेवढी माहिती आहे यूट्यूब चॅनल रिलेटेड तेवढी आपण तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करूयात. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरू करूयात आज. तर एक 3 मिलियन सबस्क्रायबर झालेला एक व्हिडिओ होता. ते शॉर्ट व्हिडिओ वगैरे डालायचे आणि त्यांचे खूप लवकर चॅनलही मॉनेटाईज झाला आणि सबस्क्रायबरही वाढवले. पण एक असा रूल त्यांना माहिती नव्हता. त्या एका चुकीमुळे त्यांचा चॅनल डिलीट झाला. तर या चुका तुम्हीही करू नका आणि ती कोणती चूक आहे ते पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर त्यांनी चॅनल सुरू केला होता आणि मग हळूहळू सबस्क्रायबर वाढले आणि मॉनिटाईजही झाला आणि सबस्क्रायबरही वाढले. तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही असे 2-3 अकाउंट आहेत. त्याच्यातील एका अकाउंटवरती तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुमचा चॅनल सुरू केलेला आहे आणि त्या चॅनलवरती तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकता. तर त्या जीमेल अकाउंटवरून तुमचा म्हणजे ते साइन इन करून तुमचं अकाउंट जीमेल अकाउंट साइन इन करून त्याच्यावरून तुम्ही कधीही तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहू नका. दुसरं समजा 3 ईमेल अकाउंट आहेत आणि एका ईमेल अकाउंट तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट केलेला आहे. ओके. आणि दुसरे बाकी 2 आहेत. तर त्या 2 अकाउंटवरून तुम्ही तुमच्या त्याच मोबाईलवरून तर व्हिडिओ पाहू शकता का? तर हो, पाहू शकता. तुमच्या चॅनलवरचे दुसरे ज्या जीमेल अकाउंटवरून तुम्ही तुमचा चॅनल सुरू केला आहे त्या जीमेल अकाउंटवरून तुमचा चॅनल न पाहता दुसऱ्या जीमेल अकाउंटवरून एकाच मोबाईलवरून तुम्ही तो चॅनल पाहू शकता. पण तो किती दिवस पाहू शकता? तर एकाच मोबाईलवरून दुसऱ्या जीमेल अकाउंटवरून तुमचा चॅनल दुसऱ्या जीमेल अकाउंटवरचा तुम्ही चॅनलवरील व्हिडिओ पाहू शकता जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनेटाईज झालेला नाही तोपर्यंत. जेव्हा तुमचा चॅनल मॉनेटाईज होईल तेव्हा तुम्ही एकाच मोबाईलवरून दुसऱ्या जीमेल अकाउंटवरून तुम्ही तो चॅनल पाहणं बंद करा. म्हणजेच मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवत आहे. जर समजा आता हे मी तुम्हाला दाखवते. स्विच अकाउंटवरती जायचं. इथं इथं ह्या लोगोवरती गेले, तुम्ही चॅनलवरती गेले आणि इथं स्विच अकाउंटवरती झालं. ज्या जीमेल अकाउंटला तुमचा चॅनल आहे, जो चॅनल तुम्ही चालवता तो जीमेल अकाउंट ओपन न करता ज्या जीमेल अकाउंटवरती जो चॅनल नाही आहे त्या जीमेलवरून समजा आता माझा हा याच्यावरती चॅनल आहे आणि याच्यावरती चॅनल नाही, टेक्निकल वर्ल्ड हा माझा यूट्यूबसाठी चॅनल नाही आहे. तर याच्यावरून मी इथं सर्च करून समजा हा प्रगती रीड्स हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तर त्या अकाउंटवरून मी हे यूट्यूब चॅनल ओपन करून वरील व्हिडिओ पाहू शकते. म्हणजे तुम्हाला तुमचा वॉच टाईमही वाढेल आणि सबस्क्रायबर वाढायलाही मदत होईल. कारण व्ह्यूज वाढल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब आपलं चॅनल पाठवत असतं, आपला व्हिडिओ पाठवत असते. तर दुसऱ्या ह्याच्यावरून आम्ही पाहू शकते. ओके. तर फक्त तुमचं चॅनल मॉनेटाईज होईपर्यंत म्हणजे ही एकाच मोबाईलमध्ये आहे चॅनल. तर एका मोबाईलवरून दुसरा चॅनल मी पाहू शकते. त्याच चॅनलवरून ते व्हिडिओ कधीही पाहिजे नाही. तर हे झाली महत्त्वाची इन्फॉर्मेशन. फक्त मॉनेटाईज होईपर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर समजा असं तुम्ही आता मॉनेटाईज होण्या अगोदरही
तुम्ही तुमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहू नका. दुसऱ्या चॅनलवरून त्या चॅनलवरचे व्हिडिओ, एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, पण त्याच चॅनलवरून त्याच चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही पाहू नका. तर हे फक्त एकाच मोबाईलवरून मॉनिटाईज होण्याच्या अगोदर. मॉनिटाईज झाल्यानंतर एकाच मोबाईलवरून त्या चॅनलवरील व्हिडिओ पाहू नका, कारण एकाच मोबाईलवरून त्यांना समजतं की त्याच मोबाईलवरून व्हिडिओ म्हणजे वॉच टाईम वाढवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तुम्ही तसं करत आहात. त्याच्यामुळे मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अजिबात व्हिडिओ पाहू नका त्याच अकाउंटवरून. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहूच नका मॉनिटाईज झाल्याच्या नंतर. हे सगळं तुम्ही मॉनिटाईज होण्या अगोदर करू शकता. तर आता हा चॅनल डिलीट होण्याचं कारण हे होतं की या व्यक्तीने मॉनिटाईज झाल्याच्या नंतर त्यांच्या चॅनलवरूनच त्यांचे व्हिडिओ खूप वेळा पाहिले, त्याच्यामुळं त्यांचा चॅनल डिलीट केलेला आहे. तर तुम्हीही या चुका करू नका. आणि एकाच मोबाईलवरून कितीही आपण चॅनल क्रिएट करू शकतो, पण एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवरचे व्हिडिओ फक्त तो चॅनल मॉनिटाईज होईपर्यंतच पाहू शकतो, त्याच्यानंतर पाहू शकत नाही. तर प्लीज ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू. बाय बाय.